धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 39 अंशाच्या पुढे जाऊ लागला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काय तर धुळे जिल्ह्यातल्या पाणीसाठ्याचे जे प्रकल्प आहे त्यातला पाणीसाठा आता कमी झालेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी हा जो प्रकल्प आहे यामध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे. या ठिकाणी आता धुळे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वतीने आता टंचाई सदृश्य परिस्थिती व्हायला लागल्यानंतर आता या ठिकाणी टंचाई आराखडा आता मंजूर करण्यात आला आहे. जवळपास 2,10,00,000 रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सध्या 187 गावे आणि 142 वाड्यांसाठी या ठिकाणी हा टंचाईग्रस्त जो काय आढावा आहे, टंचाईचा आढावा या ठिकाणी प्रशासनाने तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे धुळ्याला आता टंचाईच्या झळा आता बसू लागल्या आहेत, कारण शिंदखेडा तालुक्यातील 4 गावांमध्ये आता या ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. शिंदखेड्यातील मेथी असेल, कलमाडी असेल, मांडळ असेल आणि खर्दे या 4 गावांना पाण्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आता 4 ज्या काही विहिरी आहेत 4 गावातल्या या अधिग्रहित करायला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यामध्ये 187 गावे ही टंचाईग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आलेली आहेत. मार्च अखेर 187 गावांना आणि 142 वाड्यांना संभाव्य पाणी टंचाई भासू शकते. त्यासाठी पाणी प्रश्न हा सोडवण्यासाठी जवळपास 329 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून जवळपास 2,10,15,000 रुपयाचा जो खर्चाचा आराखडा आहे हा तयार करण्यात आलेला आहे. तशा पद्धतीचा आराखडा आता प्रशासनाने मंत्रालयात आता मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. कुठल्याही पद्धतीने टंचाई भासू नये यासाठी आता जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आता तयारी करते आहे. सध्याच्या स्थितीमध्ये 4 गावांना आता विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून टंचाई भासू नये म्हणून प्रशासन आता सज्ज झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.